बाप्पांची शेवटची आरती करताना खरंच मन भरून आलं, डोळ्यात पाणी पण आलं. निरोपाचा दिवस उजाडला की खरंच मन चढू. आणि अजून एक आमचा घरचा गणपती नवसाला पावणार आहे, कारण की 2 नवस मी पूर्ण होताना स्वतः बघितलं. या वर्षी आमच्या काकीचं नवस पूर्ण झालं, त्यामुळे 5 नारळाचं तोरण चढवलेलं. घरातली बाप्पांची शेवटची आरती करायची, त्यामुळे घरातले मेंबर सगळे एकत्र झालते. तुमची पण काहीतरी इच्छा असेल तर आमच्या घरी या नवस बोला, कारण नवसाला पावतो माझा गणपती. मग बाप्पा 7 दिवस राहून हसत खेळ आमच्या घरातल्यांचा सगळ्यांचा निरोप घेतला. चालले आपल्या गावाला चेक पडेल आमच्या मनाला. जलप्रदूषण टाळण्यासाठी आम्ही कायली विसर्जन करतोय. तिथं आल्यानंतर आमची शेवटची आरती झाली. प्रेरणाच्या हातातून सजलेला बाप्पा आज निघतोय, असं वाटलं एक वर्षभर ठेवून घेऊया. माझा लंबोदर निघतोय पुढच्या वर्षी आनंदानं परत येण्यासाठी आणि परत आसन ग्रहण करण्यासाठी. आणि आयुष्यात अजून एक वाईट म्हणजे बाप्पा नसलेलं आसन बघणं. मग संध्याकाळी प्रेरणा घेऊन गेलो मराठा मित्र मंडळ कसबा बावडा येते. त्या मंडळानं हॉरर टनेल केलता. ह्या टनेलची एंट्री म्हणजे फाटेश कार्यक्रम. हे पायक कोणाचं लढकालतात. प्रेरणा पाक संपली. ह्या दादांच्यामुळे आम्ही मराठा मुळाचा देखावा 1 नंबर बघितला आणि हॉरर टनेल प्रत्येकाने व्हिजिट करा, खतरनाक आहे. आता प्रेरणाला उद्या दाखवता आखरी रस्ता 100%.